हे फोडाफोडीचंच राजकारण चाललंय, सत्तेसाठी आणि पैशासाठी चाललंय। आज टीईटी आणि नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात आम्ही मशाल रॅली काढल्या आणि महाराष्ट्र हे एक पुरोगामी विचाराचं राज्य आहे। शिक्षणामध्ये अव्वल नंबर असलेलं हे राज्य आहे, पण आज शिक्षणाची पूर्ण वाट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्राची लावली आहे। नीट देखील पेपर फुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे। नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे, ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहेत। एकही राजीनामा नाही, खंत व्यक्ती केली जात नाहीये। उलट मोदीजी जाऊन कासवासोबत परराज्यामध्ये आहेत, पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी। शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलंय, त्यांना खरं तर हे टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने। ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लावला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होत आहे, शिक्षणाची वाट लावली आहे। युवकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे सरकार करतंय। लक्ष नाही आहे, फक्त खासदार, आमदार, नगरसेवक कसे फोडायचे, पैशाचा वापर सत्तेसाठी कसा करायचा, ह्या गोष्टीकडेच लक्ष आहे।